आज मेळाव्यामध्ये आमच्याकडे 322 जणांची एंट्री झालेली आहे। त्याचबरोबर विधवा, घटस्फोटित, व्यंग असे पण आमच्याकडे आज कॅन्डिडेट आलेले आहे। आणि विधवाची जी एंट्री आहे ती 16 ते 17 विधवा आमच्याकडे आलेल्या आहेत। त्यापैकी 2 विधवांचं लग्न आमच्याकडे आज जमू शकतं असं मला वाटतं, कारण आम्ही तशी का चालू। आणि घटस्फोटित जे आहे, घटस्फोटितपैकी पण 3 ते 4 लग्न आज जुळू शकतात। आणि ज्या प्रथम आहे, प्रथमपैकी 1-2 लग्न आज जुळू शकतात। असं मिळून मला असं वाटतं की आज आमचे 15 तरी लग्न जुळतील असं मला वाटतंय। सकाळी बरोबर 9 वाजेपासून लोक यायला सुरुवात झाले। 10 वाजता मेळावा सुरुवात झालेली आहे आणि हा मेळावा 5 वाजेपर्यंत संपला। आता जेवणाची सुट्टीमुळे जेवण दिलेलं आहे। 5 वाजेपर्यंत हा मेळावा सुरू आहे। 320 सांगितलं, 320 संख्या झालेली आहे। टोटल 320 आहे। सगळे मिळून 320 एंट्री आहे टोटल। संख्या चांगली झालेली आहे। आमच्याकडे लोक जास्त यावे। आता आम्ही पुढच्या वेळेस मोठा मेळावा घेणार आहोत। तो मोठ्या ठिकाणी मंडळावर एखादा मोठ्या ग्राउंडवर हा मेळावा घेणार होता आम्ही, कारण तो सकल हिंदू समाजाचा असणार आहे। फक्त तो ब्राह्मण समाज सकल हिंदू, आणि यामध्ये पण आमच्याकडे इतर समाजाची एंट्री आलेली आणि येत असतात। आता काही लोक आहे अजून। अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आयोजित आम्ही हा जो आज मेळावा आयोजित केला आहे त्याला भरभरून प्रतिसाद आहे। ते पाहूनच आम्हाला खूप आनंद होत आहे। आणि या पुढील मेळावा आम्ही खूप मोठ्या प्रमाणात घेणार आहोत। सकल हिंदू समाज, आणि यामध्ये विविध लग्नही जुळलेले आहेत। त्यासाठी आम्हाला खूप मोठी जागा लागणार आहे। त्याच्यात आम्ही प्रयत्नात आहोत। काय ऐकू आलं इथं अखिल भारतीय ब्राह्मण महासंघानं वधूवर मेळावा आयोजित केलेला हा 4था मेळावा आहे। आणि या 4थ्या मेळाव्याच्या संबंधानं जे लग्न वगैरे जुळण्यासाठी गुणबेलन करायचं असतं, ते गुणबेलन करण्याची जबाबदारी माझ्यावर दिलेली। मी उत्स्फूर्तपणे बिना पैशाचं हे गुणबेलन करून देतोय आणि हे खूप चांगलं कार्य आहे। मी डॉक्टर सुरेश जोशी, मी होराभूषण आहे। माझे ट्विटरवर 6400 फॉलोअर्स आहेत। माझी प्रोफाईल 25 लाख लोकांनी पाहिलेली आहे। मी कोरावर प्रश्नांना उत्तर देतो आणि मी जागतिक दर्जावर 6वा क्रमांक आहे। मी 1978 साली BA झालेलं मराठवाडा युनिव्हर्सिटीमधून, आणि समाजासाठी आणि या गुणबेलन वगैरे याच्यासाठी कुणाचे कार्य मोडू नयेत यासाठी मी स्वतः प्रयत्न करतोय आणि हे माझं अखंडित कार्य सुरू राहणार आहे। माझं नाव आहे होराभूषण डॉक्टर सुरेश जोशी काका, संभाजीनगर।